स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि त्या पाठोपाठच सर्वच राजकीय पक्ष आपापली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत। शिवसेना आणि मनसे यांचा एकत्रित मोर्चा नाशिकमध्ये निघाला आणि त्यानंतर येत्या सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा देखील मोर्चा निघणार आहे। तत्पूर्वी रविवारी पक्षाचं अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नाशिकच्या मैदानात पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय। पक्षाचे नेते कोंडाजी मामा आव्हाड आपल्या सोबत आहेत। पवार साहेब येणार आहेत, इतर नेते येणार आहेत। 2 ते 3 दिवसाचं काय शेड्यूल आहे? आज संध्याकाळी 5:30 वाजता पवार साहेब आंबेदिंडोरी येथे येत आहे। त्या ठिकाणी स्वर्गीय दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याचं अनावरण साहेबांच्या हस्ते होणार आहे। तो कार्यक्रम साधारण 1.5 ते 2 तास चालेल। 7:30 ते 8च्या दरम्यान साहेब तिथून निघतील आणि नाशिकमध्ये हॉल्ट त्यांचा ट्रीट हॉटेलमध्ये त्यांचा आज मुक्काम आहे। आणि उद्या सकाळी आमचं स्वामीनारायण हॉल जो आहे औरंगाबाद रोडला, त्या ठिकाणी आमचं पक्षाचं अधिवेशन आहे। सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पक्षाचं अधिवेशन चालणार आहे। त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचप्रमाणे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, रोहितदादा पाटील, त्याचप्रमाणे अनिलजी देशमुख, जितेंद्रजी आव्हाड, ही सर्वच मंडळी राष्ट्रवादीची त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आणि महाराष्ट्रातील पक्षाचे जे काही कार्यकर्ते, प्रदेशचे जे पदाधिकारी असतील, जिल्हाध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, हे सर्व त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये काय होणार आहे आणि नाशिकच का निवडले? आपल्याला माहिती की साहेबांचं पूर्वीपासून नाशिकवरती प्रेम आहे। पवार साहेबांचं एकेकाळी पवार साहेबांचे नाशिकमध्ये 14चे 14 आमदार निवडून आलेले होते, हे आपल्या सर्वांना माहिती। आणि साहेबांचं पहिल्यापासून नाशिकवर प्रचंड प्रेम आहे। मागे आपल्याला माहिती की कांद्याचे भाव कोसळले होते आणि त्यावेळेस पवार साहेबांनी चांदोडमध्ये रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांबरोबर कांद्याच्या संदर्भात त्या ठिकाणी रस्ता रोको करून मोर्चा काढला होता आणि त्याला प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला होता। त्याच्या अगोदर अनेक वेळा जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर काही प्रसंग येतो त्यावेळेस पहिलं धावून जर कोण येत असेल तर मला वाटतं पवार साहेब येतात। हे सर्व महाराष्ट्राला नव्हे देशाला माहिती आहे। त्यांना जाणता राजा उगीचच म्हटलं जात नाही। आताही त्यांनी बघितलं की आता आपण बघतोय की अतिवृष्टी झालेली, काही भागामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे, काही भागामध्ये पाऊस नाही आहे। इकडे असं अनेक भागामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। लाखो एकरवरील पिकं उद्ध्वस्त झालेले, कुठल्याही शेतमालाला भाव नाही आहे। कांद्याची परिस्थिती आहे, नाशिक जिल्हा हा मॅक्झिमम कांदा उत्पादन करणारा जिल्हा आहे। या ठिकाणी आपण बघतोय की गेल्या 1.5 वर्षापासून कांद्याला भाव नाही आहे। लोकांनी कांदा साठवून ठेवला भाव वाढेल्या अपेक्षेनं आणि आजही कांदा जवळजवळ 50% कांदा लोकांचा सडला, खराब झाला आणि जो उरलेला कांदा आहे तो मार्केटमध्ये आणला तर आजही 500-600 रुपये क्विंटलनं कांदा विकला जातोय। त्याच्यामुळं ज्या कांद्याला 1500 रुपये भाव, उत्पादन खर्च 1500 ते 1800 रुपये, आणि तोच कांदा जर 600 रुपयानं 700 रुपयाने विकला तर त्या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रचंड नुकसान त्या ठिकाणी होतंय आणि शेतकरी अक्षरशः मेटाकोटीला आलाय, उद्ध्वस्त झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मोर्चाची तयारी कशी केली जाते? म्हणजे मोर्चा कधी निघणार आहे, कुठून कुठे मोर्चा असणार? मोर्चा गोल्फ क्लब पासून मोर्चा निघून आणि कलेक्टर कचेरीवरती येणार आहे आणि त्या ठिकाणीच आम्ही कलेक्टर साहेबांना साहेब निवेदन देतील आणि नंतर त्या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे। जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुमचं नाशिकमध्ये अधिवेशन असल्याचं बोलत आहे, आत्ताच तुम्ही मोर्चा काढत आहात। हे वास्तव असं आहे की मोर्चा जो आहे हा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून नाही घेतलेला। हा मोर्चा फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मोर्चा आहे की शेतकऱ्यांचे जे अतोनात प्रचंड हाल चाललेले आपण बघतोय की हजारो शेतकऱ्यांनी गेल्या 4-6 महिन्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहे आणि आजही रोज आपण बघितलं तर रोज कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहे। त्या दृष्टीनं आणि जो ओला दुष्काळाला शेतकरी सामोरे जातोय, इकडे एकीकडे भाव नाही आहे, पिकं उद्ध्वस्त झालेले, अशा सर्व बाजूनं शेतकरी हा प्रचंड संकटात सापडला आहे। त्याला कुठंतरी
आधार द्यायचा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडायची आणि शासनाकडनं शेतकऱ्यांना जे काही आहे कर्जमाफी शेतकऱ्यांना शासनानं मागच्या इलेक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे की युती सरकारनं त्या ठिकाणी इलेक्शन पिरियडमध्ये शेतकऱ्यांना आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू असा शब्द दिलेला होता. परंतु आजही आपण बघतोय की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही. आजही शेतकऱ्यांचे प्रत्येक ठिकाणी निलाव जमिनीचे निलाव होत आहे, ट्रॅक्टरचे निलाव होत आहे आणि शेतकरी आज मेटाकुटीस आलेला आहे. तर पहिली मागणी आमची एका शेतकऱ्यांना कर्जमाफी ही सर्रास दिली पाहिजे. दुसरी गोष्ट शेतमालाला जो भाव आज कोसळले भाव तो शेतमालाला भाव हा मिळाला पाहिजे. कांद्याचा जो बफर स्टॉक केलेला आहे तो स्टॉक आज मार्केटमध्ये शासनानं आणू नये अशी एक आमची मागणी आहे. तो स्टॉक जर मार्केटमध्ये आला तर 700-800 रुपये जो भाव मिळतोय तोही मिळणार नाही आणि कांदा अक्षरशः रस्त्यावर फेकावा लागेल. अशा सर्व शेतकऱ्यांच्याच मागणीसाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा आज या ठिकाणी उद्या पक्षाच्या वतीनं आयोजित केलेला आहे. एकूणच आपण बघतोय शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा मोर्चा धडकणार आहे. तत्पूर्वी रविवारच्या दिवशी पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन हे नाशिकमध्ये होत आहे आणि या दोन्ही कार्यक्रमांसाठी पक्षाचे वरिष्ठ नेते शरद पवार यांच्यासह इतर वरिष्ठ नेते नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहेत. त्यामुळे या 2 ते 3 दिवसाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाचा पक्षाला किती फायदा होतो हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं असेल. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.